हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. रस्त्याचे काम ठप्प झाल्याने रस्त्यावरील खड्ड्यातील दगडांची माळ गळ्यात घालून शिवसेना शिंदे गटाने आंदोलन केले आहे. मंगळवेढा तालुक्यातील बोराळे, सिद्धापूर, कुसूर, विंचूर हा राज्यमार्ग सन 2023-24 मध्ये मंजूर करण्यात आला. जवळपास 35 ते 40 हजार लोक या रस्त्याचा वापर करतात. मात्र अजून या रस्त्याचे 10% काम देखील झाले नाही. रस्त्यातील खड्डे न बुजवता फक्त रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. 2-3 महिने झाले या रस्त्याचे काम ठप्प आहे. शालेय विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. उपकार्यकारी अभियंता यांना देखील निवेदन देण्यात आले. ठेकेदाराला धारेवर न धरता ठेकेदाराची पाठराखण करण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले. रस्त्यासाठी 14 कोटी मंजूर असून देखील ठेकेदारांच्या बेजबाबदारीमुळे, अधिकाऱ्यांच्या पाठराखणीमुळे रस्ता न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यातील दगड गोट्यांची माळ गळ्यात घालून शिवसेनेने अभियंत्यांना निवेदन दिले. रस्ता ठीक झाला नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार स्वामी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजू सावंत, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष दिगंबर गरंडे, गुंडप्पा पाटील, सागर चौगुले, प्रसाद कसबे, अशोक सुतार या शिवसैनिकांनी दिला आहे. मी राजकुमार स्वामी, शिवसेना जिल्हाध्यक्ष कामगार संघटना सोलापूर. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. परंतु मंगळवेढा तालुक्यातील मंगळवेढा, बोराळे, सिद्धापूर, कुसूर, विंचूर हा जो काही राज्यमार्ग आहे तो मार्ग 2023-24 मध्ये मंजूर झालेला आहे. परंतु अद्यापर्यंत त्या रस्त्याचं काम जवळजवळ 10% सुद्धा या ठिकाणी झालेलं नाही. फक्त रुंदीकरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. रस्त्यावरचे खड्डे तसेच आहेत. त्यामुळं आज या ठिकाणी कार्यकारी अभियंता यांना भेटून गळ्यामध्ये त्या खड्ड्यातील दगडगोट्याचा हार करून या ठिकाणी साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आज उपकार्यकारी अभियंता यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी अगोदर निवेदन दिलेलं आहे. परंतु त्यांनी कुठलीही दखल न घेता उलट ठेकेदाराची पाठराखण करण्याच्या ठिकाणी काम केलेलं आहे. ठेकेदाराला कुठल्याही प्रकारचं वेळेत मुदतीमध्ये काम सुरू करायला त्यांनी कुठल्याही प्रकारचा आदेश किंवा पत्रव्यवहार केलेला नाही. त्यामुळं माझी त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर काम सुरू करण्यासाठी त्यांना मुदत द्यावी. आज मुंबईसारख्या ठिकाणी जर एखादा ठेकेदार काम करत नसेल तर त्या ठेकेदाराला काम न देण्याचं काम या ठिकाणी काम देणार नाही असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे. आज या ठेकेदाराने जवळजवळ मंगळवेढा तालुक्यामध्ये 6 ते 7 काम घेतलेत. आज यांची कुवत आहे म्हणून यांना काम मिळालेलं आहे. पण यांची जर कुवत असेल तर त्यांनी लवकरात लवकर काम सुरू करावं. जर तुमची कुवत नसेल तर तुम्ही या ठिकाणी ठेके घ्यायला नाही पाहिजे होते. आज तुम्ही घेतला ठेकेदार लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी. आणि पूर्व भागातील जे काही रस्त्यांची चाळण झालेली आहे त्या रस्त्यामुळे या ठिकाणी जे काही शालेय विद्यार्थी असतील, शेतकरी असतील, याचबरोबर दवाखान्याचे पेशंट असतील यांना या ठिकाणी रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय. आज या ठिकाणी दगडगोटे घेऊन गळ्यामध्ये हार घालून या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलोय. जर येत्या 8 दिवसामध्ये जर रस्त्याच्या कामात जर सुरुवात नाही झाली तर त्याच खड्ड्यामध्ये बसून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री माननीय भोसले साहेब यांच्या फोटोला या ठिकाणी दुग्ध अभिषेक घालून या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा या ठिकाणी इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्याच्या पुढे तुम्ही ह्याच्या आधी काय आंदोलन दिलेलं आहे का? या अगोदरही साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. ह्याच्या आधी काय आंदोलन तुम्ही आंदोलनाचं काय केलेलं आहे का? पत्रवित्र त्यांना व्यवहार काय केलेलं आहे का? या अगोदरही उपकार्यकारी अभियंत्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, लेखी निवेदन दिले, त्याचबरोबर फोनद्वारे सुद्धा सांगितले, तोंडी सुद्धा जाऊन त्या ठिकाणी सांगितले. परंतु ठेकेदारांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी काम केलेलं नाही. उलट त्यांच्याकडून आम्हाला उत्तर आलं की आम्हाला या ठिकाणी निधी उपलब्ध नसल्यामुळं या ठिकाणी आम्ही काम सुरू करत नाही असं त्यांनी सांगितलं. परंतु कुठल्या त्यांच्या अटी आणि शर्तीमध्ये कुठली अशी अट नाही की निधी जर नसेल तर आम्ही काम करू शकत नाही. उलट त्यांची कुवत आहे म्हणून त्यांना त्या ठिकाणी ठेका दिलेला आहे, त्यांना रस्त्याचं काम दिलेलं आहे. जरी निधी नाही मिळाला तर त्यांनी रस्त्याचं काम सुरू करायला पाहिजे होतं. लोकांना विनाकारण या ठिकाणी त्रास दिला नाही पाहिजे, वेठी धरली नाही पाहिजे. उलट लोकांना सहकार्य करून या ठिकाणी रस्त्याचं काम केलं पाहिजे. आज असं जर आम्ही तालुक्यामध्ये जर तुम्ही करत असाल तर तो आम्ही सहन करणार नाही. आज या ठिकाणी आम्ही सत्तेमध्ये असून सुद्धा आम्हाला या ठिकाणी आंदोलन करण्याची या ठिकाणी वेळ येतोय. त्यामुळं या अभियंत्याला आम्ही सोडणार नाही. जर येत्या 8 दिवसामध्ये काम सुरू नाही केलं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येईल असा या ठिकाणी इशारा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण
आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.